नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला बऱ्याचदा बोटनेक ब्लाउज शिवायला आवडतात पण प्रिन्सेस कट नको असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउज पण फोर्टक्स मध्ये कसा करायचा हे आपण पाहणार आहे. नमस्कार, मी किशोरी, फॅशन डिझायनर आणि कोच. आपल्या न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हा जो व्हिडिओ होणार आहे हा 2 पार्ट मध्ये होणार आहे. एका पार्ट मध्ये आपण कटिंग घेणार आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण स्टिचिंग करून दाखवणार आहे. कटिंग कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या जितक्या जास्त कमेंट येतील त्यानंतर तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ज्यावेळेस बोटनेकचा ब्लाउज आपण बनवतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी शोल्डर आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीचं ब्लाउज बनवायचं आहे तुम्हाला त्याची शोल्डर माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर त्या मापाचं शोल्डर नसेल तर तुम्ही जो बोटनेक ब्लाउज अंदाजाने बनवला तर तुमचा ब्लाउज तो बिघडणार आहे. तर तुमच्याकडे जर शोल्डर नसेल तर तुम्ही बोटनेकचा ब्लाउज अंदाजे माप घेऊन बनवायचा नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे नोट डाऊनच करून ठेवा की बोटनेकचा ब्लाउज बनवायचा आहे तर त्या व्यक्तीचं प्रॉपर अंगावरचं शोल्डर आपल्याला मेजरमेंट पाहिजे आहे. तर आपण माप घ्यायला चालू करूया. मी ह्या डमीवर तुम्हाला दाखवते की माप कसं घ्यायचं. महत्त्वाचं बोटनेकचा शोल्डर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस महत्त्वाचं तुम्हाला फ्रंट पार्टचा शोल्डर आहे तो माहीत पाहिजे. आपल्याला दोन्ही शोल्डर घ्यायचे पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फ्रंट पार्टचा शोल्डर किती घ्यायचा. तुम्हाला जे काही मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला सोप्या पद्धतीत कसं घरच्या घरी तुम्हाला स्टिच करता येईल हा माझा हेतू असणार आहे. तर आपण माप घ्यायला चालू करूया. फर्स्ट आपण शोल्डर घेऊया. शोल्डर नेहमी असंच घ्यायचे, फ्रंटचं शोल्डर. आता फ्रंटचं शोल्डर घेताना हा जो हात आहे, हाताचा हात जिथून चालू होत आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डर घ्यायचे. 13.5 माप आहे. उंची घेताना जर फ्रंट पार्टहून घेत आहे उंची तर आपल्याला चेस्ट जिथे एंड झाली तिथून खाली 2 इंच तुम्हाला हाईट घ्यायची. बोटनेकचा नेक थोडा वरती असतो त्यामुळे तुम्हाला ब्लाउजची हाईट थोडी जास्तच पाहिजे. तुम्ही नॉर्मल ब्लाउज पेक्षा अर्धा ते 1 इंच हाईट जास्त ठेवायची. त्यानंतर बॅक शोल्डर. बॅक शोल्डर घेताना तुम्हाला वरच्या बाजूने घ्यायचे 15.5 आहे. त्यानंतर तुम्हाला छातीचं माप तुम्ही अप्पर चेस्ट आणि लोअर चेस्ट दोन्ही मेजरमेंट घ्यायचे. त्यानंतर कमरेचं माप. त्यानंतर आपल्याला नेक घ्यायचा आहे. बोटनेकचा जो नेक आहे तो बोटनेकचा नेक तुम्हाला 4 इंचापेक्षा जास्त ठेवायचा नाहीये. 4 पेक्षा तुम्ही कमी ठेवू शकता पण 4 इंचापेक्षा जास्त बोटनेक शोल्डर ठेवायचा नाही. हा पण गळा. ह्या डमीचं माप आहे 37.5 चेस्टचं माप आहे. ह्याला आपण 4 इंचाचा गळा ठेवूया. उंची आपल्या ब्लाउजची आहे 15. त्यामध्ये 1 इंच वाढवूया. लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 37.5 येतोय. आपण डायरेक्ट 38 घेतलं तरी चालतंय. 38चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 9.5 प्लस 1.5 इंच मार्जिन. आपण पहिल्यांदा बॅक पार्ट रेडी करतोय. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय. जो आपण पुढचा शोल्डर घेतला होता तो 13.5 होता. त्यामध्ये आपल्याला मार्जिन 1 इंच घ्यायचंय म्हणजे आपले शोल्डर तयार होणार आहे 14.5. 14.5चा अर्धा करायचा 7.25.
त्यानंतर आपल्याला आर्म होल सुद्धा तेवढाच घ्यायचा आहे, 7.25. आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर आपल्याला शोल्डर डाऊन करायचे अर्धा इंच. तर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे, तुमची जी नॉर्मल शोल्डर आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच कमी घेऊ शकता. मी इथं 2.25 घेत आहे. त्यानंतर तिथे आपल्याला शोल्डर डाऊन करायचे. त्यानंतर आपल्याला गळा आपला आहे 4. त्यामध्ये मी मार्जिन ऍड करत नाहीये, गळा 4 इंचाचाच ठेवते. तयार आपला तो 3.5 होईल. बोटनिकचं शोल्डर टाकताना कधी 1 इंच इथे कोणताही शेप द्यायचा नाही, स्ट्रेटच ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला असा बोटनेकचा शेप द्यायचा. हा आपण बॅक पार्ट रेडी केला आहे. बॅक पार्ट साठी आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचंय आणि अर्धा इंच हा मुंडा डाऊन करायचा. हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. तुम्ही बॅक पार्टला इथं कोणताही शेप ड्रॉ करू शकता. तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही हा शेप देऊ शकता. हा आपला बॅक पार्ट रेडी झाला आहे. फ्रंट पार्ट साठी आपण बॅक पार्ट ड्रॉ करून घेऊया. इथे आपण पॉइंट करून घेऊया गळ्याचा. त्यानंतर आता फ्रंट पार्ट आपण हा क्रॉस मध्ये आपण इथे हा थोडा क्रॉस मध्ये घ्यायचा आहे. इथे आपण 1 इंचावर ड्रॉ करणार आहे. फ्रंट नेक आपण 4 इंचाचाच घेणार आहे. आता 4 टक्स टाकताना आपल्याला फ्रंटला जी क्रॉस पट्टी आहे 2 ची आणि बॅक साठी 1 ची घेणार आहे. आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर इथे आपण 4.25 वर एक मार्किंग करतोय. हे 4.25 आलंय. छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच. त्यानंतर इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊया. त्यानंतर इथे जेवढ्या मापाचं तुम्ही टक्स टाकणार आहे तेवढं बाहेरच्या बाजूने इथे आपण एक्स्ट्रा कटिंग करून घेऊया. सेंटरला हा टक्स 3 इंच. त्यानंतर हा क्रॉस मध्ये टक्स टाकायचा आहे. या दोन्ही टक्स मध्ये 1.5 इंचाचा गॅप राहिला पाहिजे. त्यानंतर
त्यानंतर ज्यावेळेस फ्रंट मध्ये टक्स टाकताय त्यामध्ये पण आपल्याला 1.5 इंचाचा गॅप राहिला पाहिजे, थोडासा क्रॉस घ्यायचा आहे. त्यानंतर इथला पण टक्स 1.5 इंच इथे हा क्रॉस घ्यायचा आहे. हा टक्स आपल्या इथे हा एक्स्ट्रा होईल. आपण इथे हा एक्स्ट्रा थोडा वाढवला आहे, तुम्ही पाहिजे तर थोडा आणखीन वाढवू शकता. हा टक्स ज्यावेळेस आपण घालणार तो हा इथून मायनस होईल. त्यानंतर क्रॉस पट्टी, आता इथे क्रॉस पट्टी आपण काढूया 4 आणि इथे 3 इंच. ही आपली क्रॉस पट्टी पण 4 इंचाची ही क्रॉस पट्टी, इथे 3 इंचाची ही क्रॉस पट्टी आपण वेगळी काढणार आहे आणि हे बाकीचं कटिंग वेगळं असणार. हे आपलं कटिंग, बोटनेकचं कटिंग आपलं रेडी झालेलं आहे. त्याचा जो स्टिचिंगचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.